कीड आणि त्याचं नियंत्रण याविषयी थोडासा या ठिकाणी चर्चा करणार आहे. सोयाबीनवर जवळपास 45 प्रकारची कीड आलेली येतात, परंतु आपण आपल्या भागाचा जर विचार केला तर इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या या ठिकाणी किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव दिसत नाही. परंतु ज्या काही प्रॉमिनंट कीड आहेत त्या फार मोठ्या प्रमाणात येतात आणि किडीची सुरुवात ही सोयाबीन पेरल्यानंतर 7व्या दिवसापासूनच सुरू होते. मग आपल्याला पेरणी करताना या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो की काही ज्या किडी आहेत त्या किडीचं नियंत्रण जर आपल्याला करायचं असेल तर पेरणीनंतर जवळपास 10 दिवसापासून त्या किडीला सुरुवात होते. तर अशा किडी आपल्याला जर नियंत्रणात आणायच्या असतील तर आपल्याला त्यासाठी सीड ट्रीटमेंट हा सगळ्यात चांगला आणि स्वस्त असा उपाय असतो. परंतु शक्यतोवर आपण अशा किडीच्या नियंत्रणासाठी स्प्रेइंगचा उपयोग करतो आणि जेणेकरून ज्या किडींचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जो आपल्या लक्षात सुद्धा येत नाही आणि आपण नंतर स्प्रे करतो, त्याचे रिझल्ट्स आपल्याला मनात तसे मिळत नाही. म्हणून जी पहिली जी कीड आपली सोयाबीन पिकावर येणारी असते तर ती म्हणजे खोडकिडा आणि माशी. त्याच्यावर येणारी ही जी माशी जी असते ही सोयाबीन पीक पेरल्यानंतर तुम्हाला 12 दिवसानंतर तिचा प्रादुर्भाव दिसायला सुरुवात होतो. हिचा प्रादुर्भाव झाला किंवा कसे हे ओळखण्यासाठी तुम्हाला एक तिनं डॅमेज केल्यानंतरचा आपल्याला समजतं की त्याच्यावर सोयाबीनवरची माशी पडलेली आहे म्हणून. खालची सोयाबीनची जी 2 पानं असतात ती 2 पानं वाळल्यासारखी होतात. खोडकिड्याचं सुद्धा तसंच आहे. खोडकिड्याचा सुद्धा प्रादुर्भाव पहिल्या 15-20 दिवसामध्येच होतो आणि ह्या एकदा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याला कंट्रोल करणे किंवा त्याला नियंत्रणात आणणे हे काही एवढं सोपं राहत नाही. आणि म्हणून आपण सीड ट्रीटमेंट करत असताना त्यामध्ये जर आंतरप्रवाही जे कीडनाशक आहे त्याचा जर आपण त्याच्यासाठी उपयोग केला तर तुम्हाला त्याचे चांगल्या प्रकारचे रिझल्ट्स याच्यामध्ये भेटतात. याच्यानंतर खोडमाशी ही जी असते या खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या पूर्ण अवस्था त्या झाडातच लहानपणीच होतात आणि परत माशी उडून त्या ठिकाणाहून बाहेर पडते आणि ती परत निरनिराळ्या झाडावर अंडी घालते आणि त्याच्यातून परत छोटी अशी आळी बाहेर पडते, मॅगट बाहेर पडतं आणि ते त्या ठिकाणी पानाच्या द्वारे परत कोवळ्या पानातून ते परत खोडामध्ये जातं. आणि हे जे दुष्टचक्र आहे हे काही कालावधीसाठी किंवा काही वर्षी हे फार मोठ्या प्रमाणात दिसतं. एक 8-10 वर्षापूर्वी खोडमाशीचा फार मोठ्या प्रमाणात अटॅक आला होता आणि त्यावेळेस असं दिसत होतं शेतामध्ये की तुम्हाला प्रत्येक 5 झाडापैकी 2 ते 3 झाडावर खोडमाशीचा अटॅक दिसत. आणि असा अटॅक जर आपल्याला आल्यानंतर बरेच दिवस गेल्यानंतर तो लक्षात येतो. मग असे जे खोडमाशीचा अटॅक आहे याचं नियंत्रणासाठी आपल्याला सीड ट्रीटमेंट हा एक चांगला उपाय असतो. त्यानंतर 25 दिवसाच्या कालावधी पेरणीपासून 25व्या दिवशी जर तुम्ही शेतात गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी असे काही जे शेंडे असतात ते शेंडे मलूल झालेले दिसतात आणि मलूल झालेले शेंडे जे दिसायला लागतात तर हे मलूल झालेले शेंडे जे असतात हे जर आपण फोडून पाहिले तर तुम्हाला त्या ठिकाणी अतिशय बारीक अशी एखाद्या धाग्यासारखी पिवळी आळी त्या ठिकाणी दिसते. ती अतिशय सूक्ष्म अशी असते ते आणि तिचा प्रादुर्भाव जो होतो तो 25 दिवसापासून सोयाबीनला पुढे व्हायला सुरुवात होते. त्याला म्हणतात चक्रीभुंगा. त्याला चक्रीभुंगा याच्यासाठी म्हणतात की सहजासहजी शेतामध्ये फिरत असताना आपल्याला चक्रीभुंग्याचा जो पतंग असतो तो आपल्याला दिसत नाही.
तो पतंग काय करतो की ज्या ठिकाणी अतिशय गर्दी आहे पानाची त्या ठिकाणी जे खोड असतं किंवा जी फांदी असते त्या फांदीला 2 चक्कर मारतो, एक वर आणि एक खाली. जवळपास अर्धा सेंटीमीटर अंतरामध्ये असे 2 चक्र मारते आणि मधला जो भाग असतो त्या ठिकाणी ती कुठेतरी ते एक अंड त्या ठिकाणी घालते आणि या अंड्यातून जवळपास दुसऱ्या दिवशी 48 तासानंतर एक छोटी आळी बाहेर पडते आणि ती आळी ते 2 काप जे मारलेले असतात त्या मधल्या याच्यामध्ये ती जवळपास 8 दिवसापर्यंत त्या ठिकाणी असते आणि नंतर ती वर न जाता ती सरळ खोडातून मुळाकडे जाते आणि मुळाकडून तिचा प्रादुर्भाव हा सोयाबीन सोंगण्यापर्यंत असतो. ती आतमध्ये खात राहते आणि एक मोठ्या प्रकारचं एक असा बोगदा त्या पूर्ण झाडामध्ये किंवा त्याच्या खोडामध्ये तयार करते आणि हा बोगदा जर तयार केल्यामुळं काय होतं की पिकाला जे खालून जमिनीतून जे अन्नद्रव्य मिळायचं असतं ते पूर्णपणे बंद होते किंवा काही प्रमाणात बंद होते. पीक हे हिरवं दिसतं, काही ठिकाणी पिवळसर पडतं, परंतु ज्या ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणात ताण पडतो त्या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव तुम्हाला फार दिसायला लागतो की त्या ठिकाणची पानं पिवळी झालेली दिसतात. आणि सर्वात जास्त नुकसान करणारी जर सोयाबीनमधली जर कीड असेल तर ती चक्रीभुंगी. आणि या चक्रीभुंग्याला जर नियंत्रणात जर ठेवायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जे आंतरप्रवाही कीटनाशक आहे तर त्याचा उपयोग तुम्हाला त्या ठिकाणी करावा लागतो. मार्केटमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात कीटकनाशकं आलेली आहेत, तर त्या कीटकनाशकाचा तुम्ही आंतरप्रवाही कीटकनाशकाचा तुम्ही उपयोग करून त्याला नियंत्रणात ठेवू शकतो आपण. तर यानंतरचे तिचा जर प्रादुर्भावाचा आणि बाकीच्या याचा विचार केला तर एक असं दिसून येतं की ज्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर नत्राचा वापर केला जातो त्या ठिकाणी चक्रीभुंग्याचा अटॅक फार मोठ्या प्रमाणात. जोपर्यंत खोड हे टणक होत नाही तोपर्यंत चक्रीभुंग्याचा अटॅक त्याच्यावर येत राहतो आणि 25 दिवसापासून जवळपास 45 ते 50 दिवसापर्यंत चक्रीभुंग्याचा अटॅक हा शेतामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हा झालेला जो अटॅक असतो याला जर नियंत्रण करायचं असेल तर याच्यामध्ये एक चांगली गोष्ट हे आहे की तुम्हाला जो भाग मलूल झालेला असतो तो मलूल झालेला जो भाग आहे तो जर तुम्ही काढून टाकला आणि ते जर जमा केले तुम्ही तर त्याचा अटॅक मोठ्या प्रमाणात आपण कमी करू शकतो. याच्यानंतर ज्या औषधी निघलेल्या आहेत त्या निरनिराळ्या आपण औषधं वापरतो त्याच्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की त्याचा उपयोग म्हणावा तेवढा नंतर होत नाही. त्याच्यामध्ये निरनिराळे जे प्रयोग झालेले आहेत त्यामध्ये असं दिसून आलं की त्या आळीला आपण फार मोठ्या प्रमाणात कंट्रोल करू शकत नाही, परंतु जर आपण आंतरप्रवाही कीटकनाशकाचा जर वापर जर त्या ठिकाणी केला तर तुम्हाला त्या ठिकाणी तिची जी हालचाल आहे ती कमी होते. काही वेळेस त्या ठिकाणी जर तुम्ही फ्युम्स तयार करणारे जे औषधं आहेत त्याचा जर वापर त्या ठिकाणी केला गेला तर फ्युम्समुळं सुद्धा त्या ठिकाणी जर फ्युम्स असतील विषारी अशा फ्युम्स म्हणजे वायू जर पसरत असेल म्हणजे क्लोरोपायरिफॉस सारखी औषधं आहे तर त्याच्यामधून फ्युम्स बाहेर पडतात. त्याच्यानंतर आपण इकेलॅक्स पूर्वीच्या काळामध्ये कपाशीमध्ये वापरत होतो त्याच्यामधून सुद्धा फ्युम्स बाहेर पडतात. त्या ज्या फ्युम्स असतात त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्याचं थोड्याफार प्रमाणात जी त्या ठिकाणी पतंग असतो तो त्या ठिकाणी जी अंडी घालण्याचं काम करतो त्याच्यावर नियंत्रण येऊ शकतो. आणि हा जो पतंग असतो याचं एकच काम असतं की 2 चक्र मारायचे आणि अंडी टाकायची. तर हा एक पतंग जो आहे हा जवळपास 300 झाडांना हा प्रादुर्भावित करतो, म्हणजे एवढा मोठा प्रादुर्भाव त्याच्यामुळे होतो. आणि ज्यावेळेस आपल्याला याच्या उत्पन्नामध्ये जी घट येते तर याची सर्वात महत्त्वाची म्हणजे याची दाण्याची साईज जी असते. पावसाचा जर खंड पडला तर त्या ठिकाणी सोयाबीनमध्ये दाण्याची साईज अतिशय बारीक होते आणि त्याचं वजन सुद्धा कमी होते. त्यानंतर सोंगणीच्या आधी जर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर ज्या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला आहे ते झाडं तुटून पडतात आणि वाहूनी जर पाऊस झाला तर ते सगळे त्या ठिकाणी वाहत सुद्धा जातात उताराच्या दिशेने. असं सुद्धा पाहायला होतं. ज्यावेळेस आपण सोंगणी करतो मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असेल तर तुम्ही सोंगणी करत असताना तुमचे झाडं
साधे असे हातामध्ये सरळ सोंगत असताना हातामध्ये निघतात, ते हातानं कुठल्याही प्रकारचा विळा लावायचं काम पडत नाही, काही नाही ते. म्हणजे तिचा प्रादुर्भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेला असतो की त्या झाडामध्ये त्राणच राहत नाही. आणि हे जे आळी असते, ही आळी शेवटी मुळाच्या खालच्या याच्यात जाते आणि त्या ठिकाणी कोशामध्ये जाते. आणि ज्यावेळेस पुढचं वर्ष ज्यावेळेस येतं, जर आपण त्या ठिकाणी सोयाबीनची मुळं जर उचलून जाळली नाही किंवा शेताची स्वच्छता केली नाही किंवा आपण त्याला नांगरटी केली नाही, तर परत पुढच्या पावसाळ्यामध्ये 25 दिवसाच्या दरम्यान परत त्या कोशातून परत पतंग बाहेर पडतो आणि पतंग परत अंडे घालण्याचं काम करतो आणि जवळपास 300 अंडी हा एक पतंग घालत असतो. तर त्याचा प्रादुर्भाव जो आहे, या प्रादुर्भावामुळं सोयाबीनच्या उत्पन्नामध्ये 65% कमी 65 ते 70% कमी उत्पन्न झालेले आहे, असे तुम्हाला रिझल्ट सुद्धा पाहायला मिळतात. यापेक्षा या आळीला नियंत्रण करण्यासाठी जर आपण उन्हाळ्यामध्ये नांगरणी करणे, नत्राचा वापर हा योग्य पद्धतीने आणि पाहिजे तेवढा करणे. आता आपलं जे नत्राचा त्याचा डोस ठरलेला आहे, तेवढाच नत्राचा डोस त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे. त्याच्यापेक्षा जर काही मंडळी काय करतात की सोयाबीन वाढलं नाही, त्याच्यामुळे नंतर नत्राचा उपयोग करते. तो जर नत्र जर 15-20 दिवसाच्या दरम्यान वापरला गेला वाढीसाठी तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात चक्रीभुंगा येण्याचे चान्सेस जास्त असतात. यानंतर तिसरी जी एक सगळ्यात मोठी शत्रू म्हणजे कीड जी आहे सोयाबीनवरची, ती कीड म्हणजे तुम्हाला जी घाटे आळी म्हणतो आपण त्याला किंवा अमेरिकन बोलवर्म म्हणतो, ती आहे. तर ही जी अमेरिकन बोलवर्म जी आहे किंवा ही जी घाटे आळी आहे, याच्यामध्ये निरनिराळ्या याच्यात स्पेशीज आहे. काही हिरव्या आहेत, काही काळ्या आहेत. तर याच्यात असं दिसून आलेलं आहे की हिरवी जी आळी जी आहे, ही हिरवी आळी तुम्हाला त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पानं खाईल, ती कुठं फुलं खाताना दिसते. परंतु शेंगा ज्यावेळेस असतात तर शेंगाला तर ती दाना पक्व होण्यापर्यंत त्या ठिकाणी शेंगाला छिद्र पाडून मोठे बोर करून त्यातलं आतलं जे दाना असतो ते खाते आणि त्याच्यामुळे सुद्धा उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात घट येते. परंतु याच्यातली जी काळी आळी जी येते, काळसर जी आळी असते जी हेलिओतीस, ती तर डायरेक्ट फुलंच खाऊन टाकते. त्याच्यामुळे तुम्हाला वरतून सोयाबीन एकदम हिरवगार दिसेल, परंतु तुम्ही जर खालच्या भागात जर त्याचा त्या आळीचा प्रादुर्भाव पाहिला तर त्या ठिकाणी फुलाची प्रचंड प्रमाणात संख्या कमी झालेली दिसते. तर ही जी आळी आहे, हिला नियंत्रण करणं हे अतिशय आवश्यक असतं. आणि त्या ठिकाणी आपल्याला या आळीचा प्रादुर्भाव जो आहे, हा प्रादुर्भाव तुम्हाला 45 दिवसाच्या नंतर हा दिसायला सुरुवात होतो मोठ्या प्रमाणात. ज्या ठिकाणी छोट्या अशा शेंगा लागलेल्या असतात, ज्या पापडी अवस्था असते त्याला आपण म्हणतो, त्या पापडी अवस्थेपासूनच ही मोठ्या प्रमाणात शेंगा खाण्याला सुरुवात करते. त्याच्यापूर्वी सुद्धा एक आळी येते आणि ती म्हणजे उंट आळी. ही उंट आळी वाढीच्या अवस्थेत येते. हिचा प्रादुर्भाव त्या सोयाबीन पिकावर 20 दिवसानंतर दिसायला सुरुवात होतो, 20-25 दिवसानंतर दिसायला सुरुवात होतो. आणि ही जी आळी असते, ही उंटासारखी अशी सेमी लोपर त्याला म्हणतात, ही उंटासारखी चालते. म्हणजे एक असा गोल आकार करून ती पुढे पुढे जात असते. ही आळी फक्त पानं खाते. हिचं फुलं खाण्याचं काही ठिकाणी दिलेलं आहे की काही ठिकाणी फुलं खाल्लेली सुद्धा नुकसान केल्याचं आहे, याच्यामध्ये दिलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. पण आपल्या इकडं असं काही फुलं खाल्लेले आहे उंटाआळीनं, अशातला काही प्रकार आपल्या इकडं अजून तरी फार मोठ्या प्रमाणात नोटीस झालेला नाही. परंतु ही आळी जर नियंत्रण करायचं असेल तर याला कुठल्याही प्रकारचं जे औषध असेल ते गॅस पॉयझनयुक्त किंवा कॉन्टॅक्ट पॉयझन कुठलंही औषध जर मारलं तर याचं नियंत्रण फार लवकर होते. सगळ्यात लवकर नियंत्रण होणारी ही आळी आहे. त्याच्यानंतर एक ही जी अमेरिकन आळी जी आहे किंवा ज्याला घाटे आळी आपण जी म्हणतो आपल्या भागात, या घाटे आळीचं नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला चांगले औषधं वापरा. त्याचबरोबर लष्करी आळी सुद्धा एक मोठ्या प्रमाणात येते. ही जी लष्करी आळी असते, याचा जर जीवनक्रम जर आपण पाहिला तर याच्यामध्ये ह्या लष्करी आळीचा पतंग जो असतो, पानावर एक पांढरी अशी अंडी टाकतो आणि त्या अंड्याला असं एक कापसासारख्या यानं कव्हर करते. आणि ते जर पान जे आहे त्या पानाचं आपण सारखं जर निरीक्षण केलं तर अंडी टाकल्यापासून
एक तिसऱ्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी असं दिसेल की त्या ठिकाणी बारीक अशा आळ्या बाहेर निघतात. तर त्या एका पुंजक्यामध्ये जवळपास 300-350 आळ्या असतात. त्या 300-350 आळ्या ह्या पहिले त्या पानावरचं पूर्ण हरितद्रव्य आहे ते शोषण करतात आणि ते पान असं पिवळं हिरवट झाल्यासारखं दिसतं. आणि त्या ठिकाणी समजून घ्यायचं की बा या ठिकाणी लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. तेव्हा आपण या अळीला जर नियंत्रण करायचं असेल, जर आपण शेतात जर फिरलो, तेवढं पान जर आपण जर काढून घेतलं आणि ते जर कुस्करून किंवा ते जमिनीमध्ये गाडून टाकलं तर त्या ठिकाणी होणारा प्रादुर्भाव थांबू शकतो. परंतु आपल्याला हा प्रादुर्भाव झालेला आहे हे समजत नसल्यामुळं किंवा आपण शेतामध्ये सोयाबीन वाढलेली असते त्याच्यामुळं फिरू शकत नाही, त्यामुळं आपल्याला प्रादुर्भाव होऊन अंड्यातून आळी बाहेर पडून ती आळी जवळपास 5 ते 6 दिवस ही त्या एका झाडावरच राहते आणि त्या एका झाडावरून नंतरही 5-6 दिवसानंतर सगळीकडे विखुरायला सुरुवात होते आणि मोठमोठ्या खळ्याच्या स्वरूपामध्ये ही सगळीकडे आळी पसरते. ही मोठ्या प्रमाणामध्ये फुलं खाती, ही शेंगाही खाती आणि पानंही खाती. पानं फार मोठ्या प्रमाणात खाते. तर ही पानं फार मोठ्या प्रमाणात खात असल्यामुळं हिचा प्रादुर्भाव जो होतो ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी डिफोलिएशन, म्हणजे त्या ठिकाणी ते झाड जे असतं त्याला स्वतःचा अन्नद्रव्य तयार करण्यास फार मोठा अडथळा निर्माण होतो आणि त्याच्यामुळं ज्या शेंगा असतात त्या शेंगा ज्या आहे त्या शेंगामध्ये दाणे कमी भरतात किंवा दाण्याची जाडी कमी राहते, त्याचं वजन सुद्धा कमी राहतं. तर ह्या ज्या आहे ह्या 2 प्रकारच्या ज्या आळ्या आहेत की त्यांना नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला मग थोडेसे महाग असे कीटकनाशक वापरावं लागतं. याच्यामध्ये आपण फवारणी करत असताना इमॅमेक्टिन सुद्धा मोठ्या प्रमाणात वापरतो. 8 ते 10 ग्रॅम इमॅमेक्टिन एका पंपासाठी आपण वापरतो. त्याच्यानंतर फारच प्रादुर्भाव झालेला असेल तर आपण कोरोजन सुद्धा वापरतो. कोरोजनमध्ये क्लोरिअँट्रिनिकॉल म्हणून हा जो घटक आहे हा अतिशय चांगल्या प्रकारचं अळीचं नियंत्रण करणारा घटक आहे. आणि हा एवढंच नाही तर जबलपूर किंवा इतर ठिकाणी जे संशोधन हे झालेलं आहे आणि त्यांचे ज्या शिफारशी आहेत त्याच्यामध्ये असं त्यांनी दाखवलेलं आहे की चक्रीभुंगा सुद्धा चक्रीभुंगाची आळी सुद्धा या क्लोरिअँट्रिनिकॉलनं नियंत्रणामध्ये येते. तर त्याच्यामुळं ह्या मोठ्या म्हणजे महाग असलेल्या औषधाचा आपल्याला नाईलाजास्तव वापर करावा लागतो. पहिले आपण इमॅमेक्टिन, नंतर मग याचं कोरोजन, त्याच्यानंतर ॲम्प्लिगो म्हणून एक आलेलं आहे की त्याच्यामध्ये एक घटक कोरोजन आहे, दुसरा घटक त्याच्यामध्ये लॅम्बडा सायलोइथिन. त्या दोन्हींचं मिक्स मधलं कॉम्बिनेशन आहे. आजकाल असं दिसून येत आहे की सिंगल याचं जर आपण एखादं इन्सेक्टिसाइड वापरलं तर त्याचं जे आळीला नियंत्रण करण्याची जी हे आहे प्रमाण आहे ते थोडंसं कमी पडतं आणि पण मिक्स मधले 2 घटक असलेले जर आपण वापरले तर त्याचं नियंत्रण अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतं. त्याच्यानंतर पॅरासाइड म्हणून एक चांगलं औषध आहे, त्याच्यात नोनुरॉन हा एक घटक आहे आणि त्या नोनुरॉन बरोबर इमॅमेक्टिन सुद्धा दिलेलं आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा आळीचं कंट्रोल होतं. परंतु आळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आपल्या शेतामध्ये किती डॅमेज झालेला आहे याच्यानुसारच आपण कुठलं औषध वापरायचं हे ठरवायला पाहिजे. कुठंतरी एखादी आळी दिसलेली असेल आणि त्याला जर आपण कंट्रोल ती झालीच पाहिजे बघ ताबडतोब ती आता दिसली एक आळी 2 आळ्या दिसल्या तर तसं नसतं. आपण प्रत्येक जे झाड आहे असे 4 ते 5 झाडं पाहून त्याचं जर निरीक्षण केलं आणि त्या ठिकाणी अंडी किती आहे पानावर टाकलेली, त्या ठिकाणी लहान आळ्याचं प्रमाण किती आहे हे जर आपण त्या ठिकाणी जर काउंट केलं किंवा पाहिलं तर तुम्हाला त्याच्यावरून समजू शकतं की बा आपल्याला आता यावेळेस स्प्रे करावं लागेल. कुठंतरी एखादी आळी दिसली म्हणून ताबडतोब स्प्रे करा असं सुद्धा करू नये. नुकसानीची जी पातळी आहे प्रत्येक किडीची नुकसानीची पातळी वेगळी आहे. तर त्या नुकसानीच्या पातळीनुसार तुम्हाला स्प्रे करायचे किंवा नाही हे तुम्ही ठरवायला पाहिजे. आणि आता बऱ्याच ठिकाणी आता असं पाहायला मिळतं की आज आपण पाहतो की काही भागामध्ये जवळपास 20-20 दिवस झाले पाऊस नाही आणि सोयाबीन पीक हे फुलोरावस्थेत आहे, काही ठिकाणी पापड्या धरलेल्या आहेत. अशा कालावधीमध्ये पावसाचा खंड पडल्यानंतर ज्यावेळेस एकदम पाऊस येतो त्यावेळेस 1 ते 2 दिवसामध्ये फार मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव होतो आणि त्या किडीचा प्रादुर्भाव जर आपण 2-3 दिवस जर समजा आपण त्याच्याकडे लक्ष ठेवलं नाही तर तो प्रादुर्भाव इतका वाढतो की आपलं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आता नुकसानीच्या पातळी जी आहे ती नुकसानीची पातळी ही आपण पाहत असताना
कृषी विभागातील काही सर्वेक्षण सुद्धा सारखं सुरू असतं, त्यांचा सुद्धा आपण सल्ला घेऊन कुठलं बाबा पुढचा अटॅक येऊ शकतो त्याच्या आधीच आपल्याला 4 ते 5 दिवस आधी 7 दिवस आधी आपल्याला समजायला. कारण ज्या ठिकाणी ट्रॅप्स लावलेले असतात त्या ट्रॅपमध्ये सलग जर 2 ते 3 दिवस 5 ते 7 पतंग नर पतंग त्याच्यात जर पडलेले दिसत असतील तुम्हाला, एका आपण हेक्टरमध्ये जर 6 ते 7 ट्रॅप्स लावलेले आणि त्याच्यात ते 6 ते 7, 8, 10 पर्यंत जर पतंग त्या ठिकाणी नर पतंग जर रोज दिसायला लागले पडलेले, तर समजून घ्यायचं की बा आपल्या याच्यावर तो अटॅक येणार आहे, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेंग पोखरणी जी अळी आहे तिचा अटॅक येणार आहे. तेव्हा लहान अवस्थेमध्येच त्या ठिकाणी साधी औषधं मारून सुद्धा आपण त्या अळीला कंट्रोल करू शकतो. तर अशा प्रकारे जे नियंत्रण जे आहे किडीचं, हे नियंत्रण आजकाल फार सोपं झालेलं आहे. पूर्वीच्या याच्यामध्ये पाठीवरच्या पंपाने मोठ्या प्रमाणावर स्प्रे करावा लागायचा, त्यामध्ये मजुरांकडून मोठ्या प्रमाणात स्प्रे हे मोठ्या क्षेत्रावर एका वेळेस होऊ शकत नाही. परंतु आज अशी परिस्थिती आहे की ट्रॅक्टर जे आहे त्याच्यावर ट्रॅक्टर माउंटेड स्प्रे पंप आलेले आहेत. जवळपास 500 लिटर 200 लिटर 300 लिटर टाकीचे पंप आहे. त्याच्यामुळं काय होतं की त्या ठिकाणी आपण स्प्रेइंग आहे ते फार फास्टली कमी कालावधीमध्ये करून किडीचं नियंत्रण करू शकतो. आणि त्यामुळं आता तुम्हाला पाहायला मिळत असेल बऱ्याच ठिकाणी की गेल्या 2-3 वर्षापासून ट्रॅक्टर माउंटेड स्प्रे पंप हे फार मोठ्या प्रमाणात झालेले आहे. तर गावाच्या याच्यामध्ये ज्यावेळेस अळीचा अटॅक येतो किंवा प्रादुर्भाव दिसून येतो त्यावेळेस एकदम स्प्रे त्या ठिकाणी होतो आणि मोठं क्षेत्र हे अतिशय कमी कालावधीमध्ये नियंत्रणात केल्यामुळं त्या ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव हा आपल्याला कमी झालेला आजकाल दिसतो आहे. पूर्वीच्या काळामध्ये लोकांना पाठीवर पंप घेऊन स्प्रे करावा लागायचा आणि त्यामुळं मॅन्युअली स्प्रे करत असताना त्याचा काही लिमिटेशन यायच्या आणि क्षेत्र कव्हर करण्यासाठी जवळपास 8-10 दिवस लागायचे पूर्ण क्षेत्र कव्हर होण्यासाठी. आणि त्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये प्रादुर्भाव हा फार मोठ्या प्रमाणात वाढायचा. आता तशी परिस्थिती आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये आता पाहायला मिळत नाही. ही जी टेक्नॉलॉजी जी आलेली आहे त्या टेक्नॉलॉजीचा एक आपल्याला फायदा झालेला आहे. परंतु निव्वळ कुठल्याही प्रकारची कीड आली तर त्या किडीचं नियंत्रण करण्यासाठी आपण रासायनिक याचा उपयोग केल्यापेक्षा आपण काही ज्या गोष्टी आहेत की त्या पहिल्यापासून जर आपण केल्या तर हा जो होणारा जो खर्च आहे हा आपण खर्च कमी करू शकतो. त्याच्यामध्ये आता तुम्हाला एक साधं औषध, तुम्हाला जर समजा क्लोरी अँट्रेनिकॉल घ्यायचं. आता क्लोरी अँट्रेनिकॉल घेत असताना माझ्यामध्ये 160 ml चा जो क्लोरी अँट्रेनिकॉलचा जो हे आहे पॅक आहे तो काहीतरी काही कंपन्याचा 1700 पासून तर जवळपास 2100 पर्यंत भाव आहे त्याचा क्लोरी अँट्रेनिकॉलचा. तर मग आपल्याला हा जो आहे त्याचा डोस काय आहे, तर त्याचा डोस आहे 8 मिली एका पंपासाठी. आपण एका एकरासाठी 5 पंप वापरतो म्हणजे 8×5 40 मिली त्या ठिकाणी 40 ते 50 मिली आपल्याला ते क्लोरी अँट्रेनिकॉल ज्याला आपण कोरोजन म्हणतो ते आपल्याला वापरावं लागतं. आता हे जर 40 ते 50 मिली कोरोजन वापरायचं म्हणजे 160 मिलीच्या याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त 3 ते 3.5 एकर आपलं क्षेत्र कव्हर होणार आहे. म्हणजे 3.5 एकरासाठी आपल्याला म्हणजे जवळपास 600 ते 600 रुपये एका एकराचा खर्च हा त्या एका औषधाचा होतो. त्याच्याबरोबर आपण जे काही फंजिसाईड वापरतो त्याचा खर्च वेगळा. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर काही आपण फ्युमिगंट्स वापरतो किंवा काही मायक्रोन्यूट्रिएंट वापरतो, काही वरखतं वापरतो. याचा जर खर्चाचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसेल की त्या एका टाकीमध्ये ती टाकी एका एकराचा खर्च हा जवळपास 1200 ते 1500 रुपयापर्यंत जातो. मग 1200 ते 1500 रुपये एका एकराचा खर्च म्हणजे 500 लिटरच्या टाकीमध्ये 5 एकर जवळपास स्प्रे होतो. तर जर 1200 रुपये म्हणजे ती जवळपास 4-4.5 रुपयाची एक टाकीचा खर्च लागतो. तर हा खर्च जर आपल्याला टाळायचा असेल तर पहिल्यापासूनच जर आपण नियंत्रण करत असताना काही गोष्टी जर केल्या की ज्या ठिकाणी ज्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव कुठल्या एखाद्या अळीचा किडीचा दिसत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नांगरटी करणे, त्याच्यानंतर जे सोयाबीन याच्यामधले जे त्याची खालची जी मुळं असतात तर ते त्या ठिकाणी जमिनीमध्येच असतात. हे नांगरटी करतो आपण, पंजी मारतो किंवा वखरटी करतो त्यावेळेस बाहेर पडतात ते. तर त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये जर ते समजा ओपनली जर पडलेले असतील तर त्याच्यामधले जे कोश आहे ते मरतात. परंतु काही याच्यामधले कोश जिवंत राहतात.
ते जर समजा आपण ते सगळे जमा करून जर त्याला जाळलं तर त्याचं नियंत्रण अतिशय चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी होऊ शकतं. नांगरटी आपण करतो, नांगरटीमध्ये सुद्धा ह्या सगळ्या ज्या अमेरिकन बोलवर्म ज्याला आपण म्हणतो किंवा घाटेआळी ज्याला म्हणतो त्याचे जे कोश असतात ते खाली असतात आणि ते कोश सुद्धा जमिनीमध्ये ज्यावेळेस नांगरटी करतो त्यावेळेस वर पडतात आणि तुम्ही पाहत असाल की ते उन्हाच्या याच्यामध्ये आले की ते कोश निष्क्रिय होतात किंवा पक्षी त्याला खातात. म्हणजे हा जो एक आपलं जे कल्चरल प्रॅक्टिसेस जे आहे त्याच्यामुळं सुद्धा हे काही किडी मोठ्या प्रमाणात नियंत्रित होत असतात आणि त्या आपण व्यवस्थितरित्या करून घेणं हे अतिशय आवश्यक आहे. आता आपण चक्री भुंगा म्हणतो, चक्री भुंग्याला जर कंट्रोल करायचं असेल तर आता त्याच्यासाठी थायमोक्थोझाम हा एक वापरतो, लॅम्बडा सायलोइथ्रिन प्लस थायमोक्थोझाम हे कंट्रोल यांना आपण कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. किंवा इतर काही औषधं जे आहेत की जे आंतरप्रवाही आहे आणि कॉन्टॅक्ट आहे असे सुद्धा आपण औषधं त्या ठिकाणी वापरतो आपण, तर त्यानं सुद्धा ते चक्रीभुंगा कंट्रोल होतो. पण तो चक्रीभुंगा जर कंट्रोल करायचा असेल तर जर आपण 25 ते 30 दिवस हा जो 5 दिवसाचा कालावधी आहे 30-35 दिवस या कालावधीमध्ये जर शेतात आपण फिरलो तर तुम्हाला असं दिसून येईल की जे जे मलूल झालेले जे पानं असतात ते जर आपण काढून घेतले तर त्या ठिकाणी त्याचं नियंत्रण आपोआपच होतं. फक्त काढून घेऊन तिथे टाकून द्यायचे नाही, ते काढून घेऊन ते काढून टाकायचे किंवा ते काढून घेऊन जर समजा त्याला गाडून टाकलं तर त्याचं नियंत्रण त्याच ठिकाणी होऊ शकतं. नंतरच्या काळामध्ये एकदा ती आळी तयार झाली आणि ती आळी ज्यावेळेस खालच्या भागात जायला लागते तर जी अतिशय सूक्ष्म दिसणारी आळी, धाग्यासारखी पिवळी दिसणारी आळी छोटीशी की जी डोळ्यानं सुद्धा लवकर दिसत नाही, ती आळी तुम्ही एक 8-10 दिवसानंतर ती वाढत वाढत जाऊन ज्यावेळेस ती 15-20 दिवसाची होती ती इतक्या फास्ट पद्धतीनं वरच्या भागापासून खालच्या मुळापर्यंत इतक्या फास्ट पद्धतीनं जाते आणि पूर्ण त्या याला पूर्ण त्या झाडाच्या त्या बुंद्याला पूर्ण बोर सारखा बोर तयार करून देते. म्हणजे पूर्ण त्या ठिकाणी ते झाड कोलॅप्स होतं. तर अशा आळीला कंट्रोल करायचा असेल तर त्याच वेळेस त्या 5 ते 7 दिवसाचा जो खास अटॅक असतो 25 दिवसापासून 35 दिवसापर्यंत त्या कालावधीमध्ये जर आपण शेतात फिरलो तर त्याचे जर मलूल झालेले जर पानं काढली ती त्या जिथं जे 2 काप मारलेले असतात त्याच्या खालच्या याच्यापासून जर काढली तर त्या आळीचं नियंत्रण त्याच ठिकाणी होऊन जातं. म्हणजे कुठल्याही प्रकारचा खर्च करायचं काही काम नाही. आणि ही आळी एकदा मोठी झाल्यानंतर एक 8-10 दिवस 15 दिवस त्याच्यात गेल्यानंतर ही कुठल्याही प्रकारच्या औषधाला ही दाद देत नाही. त्याच्यामुळं तुम्ही कितीही महागाची औषधं वापरलं तेवढा दाद देत नाही. आणि जे निरनिराळे जे प्रयोग झालेले त्याच्यामध्ये असं दिसलं की तुमचा खर्च हा जो आहे हा बराचसा प्रमाणात वाया जातो. किंवा ह्या गोष्टी ज्या आहे ह्या गोष्टी करणं आवश्यक. आता आपल्या शेतामध्ये निंदणी सुरू असते, पण निंदणी सुरू असताना असे मलूल झालेली जी पानं असतात ही आपण जर त्या मजुरा करवी निंदन करत असताना जर काढू शकतो. हे फार अतिशय सोपं काम असतं त्यावेळेस, परंतु आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि निंदणाऱ्याला आपण या सूचना सुद्धा देत नाही की बाबा तुम्ही निंदन करत असताना ज्या झाडावर अशा प्रकारचे मलूल झालेले शेंडे दिसत असतील ते तुम्ही काढून घ्या असं काही आपण त्याला सांगत. त्यांनी काढून घेऊन तिथं जरी टाकून दिलं तरी त्या आळीचं बऱ्याच प्रमाणात नियंत्रण होऊ शकतं. आणि जर ते जर समजा ते हे करून जमा करून जर गाडून टाकलं तर मग त्याचं तर फार चांगलंच नियंत्रण होतं, 100% नियंत्रण होतं. तर मग ह्या ज्या काही गोष्टी आहे ह्या गोष्टीचा वापर करणं अतिशय गरजेचं झालं. आणि आज आपण पाहतो की कुठल्याही भागामध्ये जर गेलो आपण तर सोयाबीनचा पेरा फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. म्हणजे टोटल क्षेत्राच्या आता आपण जर मेहकर तालुक्याचा आम्ही जर विचार केला तर जवळपास 85,000 हेक्टर क्षेत्र हे पेरणी खाली येतं. आणि या 85,000 हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास 72-73,000 हेक्टर क्षेत्र हे फक्त सोयाबीन तूर किंवा सोयाबीन. आणि सोयाबीन तूर हे जे क्षेत्र हे आता पाहत असाल तर हे जवळपास 80% क्षेत्र आहे आता या वर्षीच्या ह्याच्यात. मागच्या वर्षी त्याच्यात थोडंसं कमी होतं, परंतु या वर्षीच्या ह्याच्यात 80% क्षेत्र सोयाबीन तूर हे मिक्स क्रॉपिंग मधलं आज आपल्याला पाहायला मिळतं. परंतु हे जे एकच प्रकारचं सारखं पिकं आपण सोयाबीनचं पीक हे जवळपास 20-22 वर्षापासून आपण घेऊन राहिलेलो आहे. त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव या पिकावर मोठ्या प्रमाणावर होणार हे कुणी सुद्धा म्हणजे याला नाकारू शकणार नाही. निसर्गामध्ये जे नैसर्गिकरित्या या किडीवर जे नियंत्रण असतं या नियंत्रण करणाऱ्या ज्या गोष्टी आपण पूर्णपणे त्याचा अंमल करत नाही. आता आपण पाहतो की सोयाबीन हे खरीपामध्ये घेतलं जातं, काही लोक रब्बीमध्ये सोयाबीन घेऊन राहिले. सीड प्रोडक्शन करण्याच्या याच्यामध्ये काही लोक उन्हाळी सुद्धा सोयाबीन घेऊन राहिले.
आपण पाहिलं की शासनानं मध्ये ज्या काही जाती आहे किमयासारख्या ज्या नवीन जाती होत्या, फुले संगम सारख्या जाती होत्या, ज्या जाती नवीन आलेल्या आहेत त्याची लोकांची मागणी फार राहील असं त्यांना वाटल्यामुळं त्यांनी सीड प्लॉट सुद्धा दिले मंगळ्यामध्ये. आणि त्याच्यातून काही चांगल्या गोष्टी झाल्या नाही, चांगलं सीडही मिळालं नाही आणि लोक त्याच्यामध्ये त्याचं उत्पन्नही म्हणा तेवढं आलं नाही. परंतु त्याच्यातून एक झालं की ह्या ज्या किडी होत्या, या किडीचं जे जीवनचक्र होतं हे जीवनचक्र आपण तोडू शकलो नाही. उलट या किडीला आपण त्याच्या पूर्ण 12 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण त्याच्या संपूर्ण अवस्था आणि पिढ्या त्या ठिकाणी तयार करून मोठ्या प्रमाणावर त्या किडीचा प्रादुर्भाव कसा पुढे नेता येईल असा प्रकार झालेला आहे. त्याच्यामुळं जे पीक ज्या ठिकाणी आपण सीझन सोडून हे जर पीक घ्यायला लागलो तर किडीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात वाढत जाणार आहे. त्यामुळं होईपर्यंत हिवाळ्याच्या याच्यामध्ये नंतरचं जे सोयाबीन आहे, खरीपमध्ये लोक आर्ली व्हरायट्या ज्या आहेत त्या लवकर येणाऱ्या ज्या जाती आहेत त्याच्यानंतर त्या 9305 सारख्या ह्या जाती 600 MES 612 ही जी जात आहे ती, त्यानंतर काही 9560 ह्याच्या लवकर येणाऱ्या जाती काय करतात की आपलं पहिलं सोयाबीनचं पीक निघल्यानंतर ताबडतोब ते सोयाबीन पेरतात. तर ह्या सुद्धा प्रॅक्टिसेस ज्या आहेत ह्या निश्चित कमी झाल्याशिवाय किडीचा प्रादुर्भाव तुम्हाला कमी करता येणार नाही. आता जातीमध्ये सुद्धा काही जाती ह्या 80 दिवसात तयार होणार आहे. 9560 सारखी 9560 ही जी जात आहे ही तुम्हाला 75 ते 80 दिवसात तयार होते. 9305 ही जात जवळपास 85 ते 85 दिवसात तयार होते, 85-90 दिवसात. 335 जात ही 95 ते 100 दिवसात तयार होते. फुले किमया ही 100 दिवसात तयार होते. फुले संगम ही जात जवळपास 115 दिवसात तयार होते. तर ह्या ज्या जाती आहेत ह्या जशा जातीचा निरनिराळा कालावधी असल्यामुळं याच्यामध्ये त्या किडीला त्याचं जे जीवनक्रम आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी दुसऱ्या याच्यावर हा त्याला मिळत राहतो आणि त्याच्यामुळं प्रादुर्भाव वाढत राहतो. आणि त्यातल्या त्यात मग आपण उशिरा म्हणजे परत हे पीक काढल्यानंतर जर आणखीन 1-2 पिकं जर सोयाबीनचे जर घेतले तर या किडीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळं किडीचं नियंत्रण हा एक फार मोठा विषय पुढच्या काळामध्ये याच्यापेक्षाही असा गंभीर स्वरूप धारण करेल का काय असं वाटायला लागलेलं आहे. त्यामुळं ज्या काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीचं जर आपण व्यवस्थितरित्या जर पालन केलं तर आपण किडीला नियंत्रण ठेवू शकू आणि ते म्हणजे कमी पैशाचा वापर करू. कारण सोयाबीनवर येणारा त्यातून मिळणारं जे उत्पन्न आहे आणि त्याच्यावर होणारा जो खर्च आहे किडीच्या नियंत्रणासाठी, तणनाशकाच्या नियंत्रणासाठी, त्याच्यानंतर त्याच्या रोगाच्या नियंत्रणासाठी. आता यावर्षी रोगाचं काही प्रादुर्भाव नाही, त्याच्यामुळं फंजीसाईड फार मोठ्या प्रमाणात वापरायची काही आवश्यकता नव्हती. परंतु तरी सुद्धा पहिल्या स्प्रे पासून फंजीसाईडचा वापर आपण करून राहिलो. उलट आपले ड्राय स्पेल गेले, त्या ड्राय स्पेलमध्ये कुठेही ह्युमिडिटी नव्हती, त्याच्यामुळे फंजीसाईडचा वापर करायचं काही काम नव्हतं एवढ्या मोठ्या प्रमाणात. परंतु इथून पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस शेंगा धरल्या जातात किंवा शेंगा ह्या बारीक असतात त्यावेळेस काय होतं की जे धुळीचा जो अटॅक येतो त्या धुळीच्या अटॅकमध्ये मोठ्या प्रमाणावर शेंगा ज्या आहेत त्या शेंगा करपतात. त्यावेळेस तुम्हाला फंजीसाईड, चांगले फंजीसाईड त्या ठिकाणी वापरणं आवश्यक असतं. आणि त्याच्या आता जो हवामानातील जे बदल झालेला असताना आपल्याला दिसतं की बा पुढचे 5-6 दिवस पाऊस सांगितलेला आहे. तर अशा वेळेस एखाद्या वेळेस पाऊस थांबल्यानंतर धुई येण्याचे चान्सेस असतात. त्यावेळेस आपण तो जे स्प्रे आपण करणार आहोत त्या ठिकाणी फंजीसाईडचा वापर जरूर करावा. परंतु पहिल्या स्प्रे पासून फंजीसाईडचा वापर करणं हे सुद्धा चुकीचं आहे. परत एक सांगायचं आहे की आजकाल माईटचा सुद्धा फार प्रॉब्लेम, आता यावर्षी ऊन तापायला लागलेलं आहे. ऊन जास्त तापलं तर माईटचा सुद्धा प्रॉब्लेम त्या ठिकाणी होतो. म्हणून गंधकयुक्त सुद्धा फंजीसाईडचा वापर एखाद्या केला आपण की ज्या ठिकाणी जास्त ऊन तापायला लागलेले आणि प्रादुर्भाव दिसत असेल, त्या ठिकाणी पानं गवळे झालेले दिसत असतील, त्या ठिकाणी माईट्स दिसत असतील पानाच्या मागच्या बाजूला, तर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. परंतु सरसकट वापर याची काही आवश्यकता नसते. प्रादुर्भाव झाला तरच ते औषध वापरावं. निश्चित आपण या ठिकाणी या कीड नियंत्रणाचा हा जो विषय आहे त्याच्यावर आपण थोडक्यात या ठिकाणी आपण ही माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर काही प्रश्न असतात, काही प्रश्न असतील कोणाला तर नक्की विचारू शकतो. प्रताप भाऊ, तुमचा हात वर होता, तुम्हाला काही प्रश्न आहे?